आज आपण बनवणार आहे सगळ्यांच्या आवडीचा असा वडापाव। ह्याच्यासाठी आपण तेल घेतले आहे, मोहरी टाकली, मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, कांदा मिरची आपण हे बारीक करून घेतले आहेत ते तेलामध्ये टाकायचे, कढीपत्ता सर्व आपण हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। 3-4 मिनिटं आपण हे तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची, बटाटा आपण उकडून घेतलेला आहे आणि बारीक केला आहे, बटाटा आपण कढईमध्ये टाकून परतून घ्यायचा। वडापावसाठी लागणारी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि वरून कोथिंबीर टाकायची। अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। गार झालं की आपण याचे वडे बनवून घ्यायचे गोल आकारामध्ये। एका साईडला तेल गरम करायला ठेवले आहे आणि पीठ तयार केले आहे बेसनचे। याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकलं आहे, तेलामध्ये थोडंसं बेसनचे पीठ टाकून चटणीसाठी आपण हे फ्राय करून घ्यायचं। नंतर तयार केलेले वडे आपण पिठामध्ये सोडून मिक्स करून तेलामध्ये सोडायचे आहेत। आणि दोन्ही साईडनी 3-4 मिनिटं चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत वडे। पाहू शकता छान आपले असे वडे तयार झाले आहेत बटाट्याचे। खायला एकदम खुसखुशीत आणि आतून नरम असे बटाटा वडा आपला तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला बटाटा वडा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपला वडापाव तयार झालेला आहे। पाहू शकता सुंदर असे वडे आणि पाव आपण बनवले आहेत। खायला एकदम छान आणि घरच्या घरी आपले कमी वेळामध्ये तयार झाला आहे वडापाव। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।